हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या मच्छीवाला यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिलापिया मासे प्रकल्पाचा 6वा आठवडा पाहणार आहोत। पहिल्या 5 आठवड्यांमध्ये आपण 40% प्रोटीन असले पावडर खाद्य वापरले होते, त्यामुळे माशांची वाढ उत्तम झाली आहे। सध्या तिलापिया माशांचे सरासरी वजन हे 70 ते 80 ग्रॅम यामध्ये आहे। तुम्ही पाहू शकता तिलापिया मासे कसे त्यांचं प्रोटीन खाद्य खाण्यासाठी आले आहेत। 6व्या आठवड्यापासून आम्ही खाद्यात बदल केला आहे। तुम्ही पाहू शकताय हे गोली खाद्य आहे, हे 1 mm चं गोली खाद्य आहे। 6व्या आठवड्यापासून आम्ही खाद्यात बदल केला आहे। आता त्या माशांना गोदरेज कंपनीचे 30% प्रोटीन असले व 5% फॅट असलेले 1 mm गोली स्वरूपातील खाद्य देणे सुरू केले आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही तिलापिया मासे हे नवे खाद्य किती चांगल्या प्रकारे खायला लागले आहेत हे तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, यासोबत आज आपण तलावातील पीएच व्हॅल्यू चेक करणार आहोत। तिलापिया माशांसाठी योग्य पीएच किती असावा आणि त्याचा वाढीवर कसा परिणाम होतो तिलापिया माशांचा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ जरूर पहा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा। लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला अधिकाधिक उत्साह येईल व्हिडिओ बनवण्यासाठी। तर तिलापिया मासे तलावात सोडल्यानंतर पीएच लेवल खूप महत्त्वाचा असतो। खालील सोप्या पद्धतीने भाषेत पूर्ण माहिती देतो। त्या अगोदर आपण तलावातील पीएच व्हॅल्यू किती आहे हे आपण चेक करून घेऊया। आज आपण ॲमेझॉनवरून पीएच मीटर मागवलेला आहे। तर या तलावातील पीएच लेवल काय येणार आहे आपण बघूया। तर मी हा ऑन करतोय। ऑन केल्यानंतर याच्यावर रीडिंग येते 6.70। तर आपण हे तलावात टाकून या तलावातील पीएच व्हॅल्यू किती आहे हे बघूया। जस्ट हे तलावात असं थोडं खाली ठेवायचं आणि बाहेर काढायचं। आता तुम्ही तलावातील पीएच व्हॅल्यू हळूहळू बघू शकता किती आहे ती। तर आपली पीएच व्हॅल्यू आलेली आहे 7.46 म्हणजे 7.5। तर तलावासाठी योग्य पीएच व्हॅल्यू आहे ती 7 ते 8.5 दरम्यान ही योग्य मानली जाते। तर आपल्या तलावातील पाण्यातील पीएच लेवल अगदी चांगला आहे। तिलापिया मासेमारीसाठी योग्य पीएच लेवल पूर्ण माहिती देतो। तिलापिया माशांसाठी आदर्श पीएच लेवल 6.5 ते 8.5 सर्वात सुरक्षित व योग्य असतो। 7.0 ते 8.0 सर्वात बेस्ट रेंज असते। पीएच कमी किंवा जास्त असल्यास काय होतो? पीएच खूप कमी म्हणजे 6च्या खाली असल्यास मासे सुस्त होतात, खाण्याकडे दुर्लक्ष करतात, त्वचा व ग्लिसला त्रास, मृत्यूचे प्रमाण वाढते। जर पीएच लेवल प्रमाणात नसेल तर पीएच खूप जास्त असेल म्हणजे 8.5 किंवा 9.5 पेक्षा वर असल्यास अमोनिया विषारी होतो। पोट व ग्लिसला इजा, मासे पाण्याचा वर येऊन श्वास घेतात, त्याच्यामुळे माशांना पण हानी पोहोचते, माशांची वाढ थांबते। पीएच नियंत्रित कसा करावा? पीएच कमी असेल 6 खाली तर लाईमस्टोन, चुना, CaCO3 अल्प प्रमाणात टाका किंवा एरेशन वाढवा। पाण्यातील कचरा, सेन व फीड वेस्ट कमी करा। पीएच जास्त असेल 8 पेक्षा वर जास्त असेल तर तलावात गोड पाणी मिसळा। पाण्यातील शेवाल कमी करा। गाईचे शेण टाकल्यास नैसर्गिक पीएच कमी होतो। पीएच कधी तपासावा? तर दररोज सकाळी 6 ते 7 वाजता आणि संध्याकाळी 5 ते 6 वाजता, कारण पीएच सकाळी कमी आणि संध्याकाळी जास्त असतो। तुमच्या तलावात मासे नवीन सोडले असतील तर पीएच हा खूप महत्त्वाचा आहे। नवीन मासे सोडल्यानंतर पीएच 6.5 ते 8.5 दरम्यानच ठेवा। अचानक पीएच बदल होऊ देऊ नका। खाद्य कमी प्रमाणात सुरू करा। पाण्याचा रंग हलका हिरवा असेल तर उत्तम। तर मित्रांनो, हा 6वा आठवडा आहे आणि 6व्या आठवड्यात आम्ही तुम्हाला तिलापिया माशांची ग्रोथ किती झाली दाखवणार आहोत। आम्ही तलावात पाग मारून तुम्हाला तिलापिया माशांची किती ग्रोथ झाली दाखवणार आहोत। तर मी आता तलावात पाग मारत आहोत। आता आम्ही तलावात पाग मारलेला आहे, बघूया। आता हळूहळू खेचणार आहोत।
तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय की या तिलापिया माशाचं वजन किती 90 ग्रॅम झालेलं आहे. ते अतिशय चांगली ग्रोथ आहे. तर मित्रांनो ही व्हिडिओ मी इथं स्टॉप करतोय. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.